माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांना आपल्या 71व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या देशासाठी स्वातंत्र्याचा एक नवा उत्सव आपण साजरा करत असतो. आणि आज आपण सात चक्रांच्या ऊर्जाच्या माध्यमातून, जसं मला आज अपेक्षा होती की आज आपल्या क्लासमध्ये संख्या खूप कमी राहील, तर 50% पण अटेंडन्स सध्या नाही आहे. रोज आपल्याकडे 250 लोक तरी असतात आणि आज 95चा आकडा दिसतोय. बट इट्स ओके. मी जे प्रॉमिस केलेलं आहे त्यानुसारच आपण सात चक्रांची माहिती, या सात चक्र आपल्या आनंदी जीवनासाठी कशा पद्धतीने महत्वाचे आहे हे आज आपण बघूया. आणि आजच्या आपल्या जीवनाला या चक्रांच्या ऊर्जातनं कशा पद्धतीने अधिक आनंदी करू शकतो ते आपण बघूया. जे लोक काही कारणास्तव आजचं सेशन अटेंड करू शकत नाही, तर त्यांनी सोमवारच्या आधी, कारण शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी राहणार आहे, तर सोमवारच्या आधी एकदा तरी आपला आजचा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तेवढी आयडिया येईल की कशा पद्धतीने पुढचं जे आपण औरा हे चॅप्टर शिकणार आहे. मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला, औरा फील करायला, आणि औराचं हिलिंग सुद्धा आपण शिकणार आहे नेक्स्ट मंडे ट्युजडेच्या सेशनमध्ये. तर शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. ओके. चला, आता आपण आपला विषय आहे सात चक्रा. आता बघा, प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या सात एनर्जीचे पॉइंट तो घेऊन येत असतो. आपल्याला जसं सायंटिफिक भाषेमध्ये आपण सेवन ग्लँडची जी एनर्जी असते त्याच पद्धतीने त्याच जागी सात चक्रांची ऊर्जा अस्तित्वात आहे. हे सात एनर्जीचे जे पॉइंट आहेत, तर याच एनर्जी पॉइंटला जेव्हा आपण दैनंदिन लेवलवर प्रॉपर हील करतो, म्हणजे आज तुम्हाला आजच्या नंतर एखादा व्यक्ती असा वागतो का, तर त्याच्या वागण्याचे रिझन्स पण लक्षात येतील की नेमकं त्याच्या अशा वागण्याचे रिझन काय आहे, हे तुम्ही रिझन त्या ओळखू शकाल त्या व्यक्तीच्या. तर आपल्या शरीरामध्ये मुख्य सेवन एनर्जीचे सेंटर आहे. जेव्हा व्यक्ती जन्माला येतो तर हे एनर्जी पॉइंट सात चक्र कळी स्वरूपात असतात. ठीक आहे. कशा स्वरूपात असतात? कळी स्वरूपात असतात. आणि जेव्हा ते उमलतात, हळूहळू जेव्हा ते डेव्हलप होतात, तर त्या व्यक्तीचा त्या त्या चक्रानुसार त्याच्या त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. पण नेमकं होतं काय, का बरं मग सगळ्यांचे चक्र उमलत नाही, प्रत्येकाचं जीवन का बरं वेगळं आहे, याचं उत्तर तुम्हाला आज मिळेल. तर ते उत्तर हे आहे की व्यक्ती लहानाचं मोठं होत असताना एखाद्या व्यक्तीचे काही चक्र बंद राहतात, काही चक्र गरजेपेक्षा जास्ती उमलतात. ठीक आहे. काही चक्र बंद राहतात, काही चक्र गरजेपेक्षा जास्ती उमलतात. आणि त्याच्यामुळे अडचण काय होते की आपलं जे चक्र जास्ती उमललं, तर तो व्यक्ती त्या गोष्टीमध्ये त्याची हायपर ऍक्टिव्हिटी राहील. आणि जे चक्र बंद राहिलं तर तो व्यक्ती तिथे त्या गोष्टीमध्ये ती प्रगती करू शकणार नाही. या गोष्टींवर या गोष्टींवर त्या व्यक्तीचं जे जीवन राहतं, ते जीवनशैली राहते, ती त्याच्यानुसार निर्भर होत असते. आणि त्या व्यक्तीच्या जीवनाचा यश किंवा अपयशाचा रिझल्ट या चक्रांमुळे येत असतो. ठीक आहे. मग आता कसे हे चक्र काम करतात आणि प्रत्येक चक्राचं महत्व काय हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. या चक्रांना क्लीन कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत व्यक्तीच्या वागण्याचा आपण कुणाला देत होतो? सांगा उषा मॅडम. एखादा व्यक्ती जर विशिष्ट पद्धतीने वागतो तर आपण दोष कोणाला देत होतो? माईक माईक ऑन करा. बघा, माईकचं ऑप्शन आलं असेल तिथे. चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर मिळालं, व्यक्तीला दोष देत होतं. ठीक आहे. पण आता इथून पुढे आपण व्यक्तीला नाही, अरे याचं हे चक्र इनबॅलन्स आहे का म्हणून याचं वर्तणूक असं आहे का, हे आपण ओळखू शकणार आहे. आणि व्यक्तीला दोष दिल्याने तो व्यक्ती बदलणार आहे का? पण जर चक्रांना आपण म्हणजे समजून घेतलं आणि चक्रांना जर आपण हील करायला सुरुवात केली, तर हळूहळू व्यक्तीमध्ये पण बदल होईल. हा फायदा मात्र निश्चितच इथून पुढे तुम्हाला होणार आहे. बरोबर आहे की नाही? आता जर तुम्ही म्हंटल एखाद्या व्यक्तीला राग करू नको, तुम्ही खूप चिडचिड करता, ऐकणार आहे का? पण त्याच्या चिडचिडीचं कारण समजून घेतलं तर आपण त्याला हील करू शकतो. आता एक लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा काय करतो, नॅचरोपॅथीची एक व्याख्या आहे की अगर शरीर में कोई रोग है तो उसका कहीं ना कहीं हमने कारण दिया है, कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. ठीक आहे. कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर कुठे ना कुठे त्याच्यासाठी काही ना काही
रिझन देखील अस्तित्वात आहे. जेव्हा आपण त्या रिझनला दूर करणार तर मग काय होईल? परिस्थिती आपोआप बदलेल, व्यक्ती पण बदलून जाईल. तर याच पद्धतीने या 7 चक्रांची एनर्जी आपल्या जीवनामध्ये काय इफेक्ट करते ते आपण बघणार आहोत. आणि आजचा दिवस फक्त आपल्या भारताचं स्वातंत्र्य म्हणून महत्वाचा नाही आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव तर आहेतच, पण त्यासोबतच डॉक्टर मिकाउसी ज्यांनी ही रेकी, त्यांना काय रेकीचं फाउंडरही म्हटलं जातं, पण आपण भारतात ऑलरेडी रेकी अस्तित्वात होती म्हणून त्यांना रिडिस्कवर करणारे म्हणतो. तर आज डॉक्टर मिकाउसी यांचा जन्मदिवस पण आहे, ज्यांच्यामुळे आज मी तुम्हाला ही रेकी शिकवण्यास सक्षम झाली, किंवा जो रेकी विषय आपण समजून घेतो आहे, आज आपला डे 5 आहे. तर ही रेकी ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली, तर डॉक्टर मिकाउसी यांचा आज बर्थडे आहे. ओके, चला. तर एक चांगल्या दिवशी आपण आपल्या 7 चक्रांच्या एनर्जीला जाणून घेतो आहे. तर सगळ्यात पहिले जे आपले 7ही चक्र आहे, त्या 7 चक्रांचं नाव आपण समजून घेऊ. 7 चक्र. तर बघा, रूट चक्र आपण जे आहे ना, पहिलं चक्र हे मानत नाही. आपण पहिलं चक्र जे आहे ते रूट चक्रापासून समजून घेत असतो. ठीक आहे. आपलं जे लास्ट चक्र आहे म्हणजे फर्स्ट चक्र आहे, जे जेनेटिक ऑर्गन किंवा पुरुषांच्या माकड हाडाच्या तिथे अवस्थित असतं, महिलांच्या बीज कोशांच्या तिथे अवस्थित असतं, ते चक्र म्हणजे रूट चक्र, त्याला मूलाधार चक्र असे म्हणतात. आणि त्याचा रंग लाल आहे. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? मूलाधार चक्र असे म्हणतात. आणि त्याचा रंग लाल आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे नाभीच्या 3 बोट खाली असलेलं सॅक्रल चक्र, ज्याचा रंग केशरी आहे. आणि त्यातला स्वादिष्टान चक्र देखील म्हटलं जातं. त्यानंतर त्यांचे उपयोग मी डिटेलमध्ये समजून घेणार आहे, सध्या मी फक्त नावं समजून सांगते आहे. त्याच्यानंतर सोलर प्लेक्सिस चक्र, नाभीच्या 3 बोटावर असलेलं चक्र आहे, त्याला मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हृदय, सेंटर ऑफ द चेस्ट, अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र, हृदय चक्र आहे ते, कलर त्याचा ग्रीन आहे. त्याच्यानंतर थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्ध चक्र, त्याचा कलर ग्रीन आहे. आणि सॉरी, थ्रोट चक्राचा कलर लाईट ब्लू कलर आहे. आणि त्यानंतर इंटेन्शनचं पॉवरचं केंद्र, रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. तर रेकीसाठी इंटेन्शन देण्यासाठी महत्वाचं चक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या थोडं वर असलेलं अजना चक्र किंवा थर्ड आय चक्र. आणि त्याच्यानंतर सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. ठीक आहे, क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला 7ही चक्रांना आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर या 7ही चक्रांचे जे बीज मंत्र आहे, ते बीज मंत्र आहे मूलाधार चक्राचं लम, हे बीज मंत्र आहे. मी तुम्हाला एक ऑडिओ देणार आहे या 7ही चक्रांच्या मेडिटेशनसाठी. तर या सगळ्या 21 मिनिटाचं आहे, कारण रेकी एका चक्रामध्ये पोहोचण्यासाठी नियर अबाउट 21 मिनिट्स लागत असतात. सॉरी, 3 मिनिटं लागतात. म्हणून 21 मिनिटाचं बीज मंत्र मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यात 7ही बीज मंत्रांचा उच्चारण आहे. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्राचं बीज मंत्र आहे वम. त्यानंतर मणिपूर चक्राचं बीज मंत्र आहे रम. अनाहत चक्राचं बीज मंत्र आहे यम. विशुद्ध चक्राचं बीज मंत्र आहे हम. त्याच्यानंतर अजना चक्र म्हणजे थर्ड आय चक्राचं बीज मंत्र आहे उम किंवा ओम. आणि काही लोक काय करतात, ओंकार थर्ड आयवर धारण करतात. म्हणजे काही साधकांनी सांगितलेला ओंकार थर्ड आयवर धारण करायला, तर काही लोक ओंकार सहस्त्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्रावर धारण करतात. आता जे लोक इथे ओंकार धारण करतात थर्ड आयवर, ते इथे निरव शांतता काहीच नाही, म्हणजे संपूर्ण आनंद, ज्याला आपण परमानंदाची किंवा पूर्णत्वाची जी अवस्था म्हणतो, ती अवस्था म्हणजे आपलं सहस्त्रार चक्र किंवा क्राऊन चक्र असं आहे. ठीक आहे, आता आपण या प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, की प्रत्येक चक्राचं आपल्या जीवनाशी संबंधित काम काय आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ओके, तर मूलाधार चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी, ज्याला आपण टेलबोन म्हणतो,
तिकोनी हड्डी ये महिलाओं के बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित है। यह चक्र शरीर में भौतिक जीवन की शक्ति का स्थान है, जीवन के लिए प्रेरित करता है। यह कुंडलिनी जागृती का प्रचुरता का परिचारक है। आता बरेच लोक मला विचारतात की मॅडम कुंडलिनीसाठी आपण काम करायचं का? मला सांगा, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट खरं सांगा काय आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य। आणि कुंडलिनी जागृतीसाठी आपल्याला विशेष गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधना करावं लागते। आता तुम्ही संसार बिनसार सोडून, जसं डॉक्टर मिकाउसू 21 दिवस अन्न पाणी त्यागून गेले होते, तसं तुम्ही जाऊ शकता का? भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीसाठी 12 वर्ष लागले होते। आपल्याकडे आहे का तेवढा वेळ? मग शरीरामध्ये स्वास्थ्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मुबलक पैसा एवढं जर आपल्याकडे असलं तर आपण समाधानी राहू शकतो की नाही? आणि माझं रेकीसाठी तुमच्यासाठी एवढेच उद्देश मी ठेवलेले आहे। म्हणून आपला मंत्र काय आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य संपन्न आणि दीर्घायुष्य जीवन हे माझ्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे। कशी अवस्था आहे? स्वाभाविक अवस्था आहे। कशाची? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ही माझ्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे। आता मूलाधार चक्र कुंडलिनी जागृतीचं परिचारिक आहे। संबंधित अंग याचं सुपरनील ग्रंथी, युरिनरी किडनी, त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर तत्व याचं आपण पृथ्वी तत्व आहे। या चक्राचं तत्व कोणत्या? पृथ्वी तत्व आहे। रंग लाल, भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शरीरामध्ये जडता, उदासी, भारीपण आणि शरीरावर कुठेही हाडांचे रोग असतील, कुणालाही शरीरावर अगदी हाडांचे पेन असतील तर त्याच्यासाठी रूट चक्र जबाबदार असतं। आता आपल्या घरामध्ये किती लोक असं आहे, जा रे ती पंख्याची बटन सुरू कर, तो रिमोट टेबलवरून आणून माझ्याकडे दे, एक ग्लास पाणी दे, असे म्हणणारे किती लोक आहेत आपल्या घरी? आता त्यांचा दोष नाही असं म्हणत असतील तर त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे, जडत्व आलेला आहे शरीराला। कारण शरीरामध्ये क्रियाशीलता या रूट चक्रात येत असते। आणि ज्यांचं रूट चक्र ब्लॉक असलं ते काय म्हणतात? जा रे थोडा तो फॅनची बटन ऑन करून दे तिथून, बरोबर आहे, एक ग्लास पाणी आणून दे। असे लोक आपल्या आजूबाजूला असतील तर काय समजायचं आसपास ना? त्यांचा प्रॉब्लेम नाहीये हो, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे। मग आता जेव्हा मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात मंगळवारी शक्तिपात झाल्यानंतर पाणी चार्ज करायला देईल ना, त्यांच्या अन्न पाण्याला चार्ज करायला सुरुवात करा, म्हणजे ते ऍक्टिव्ह व्हायला लागतील। ठीक आहे, तर उपाय सगळे आपल्या नेक्स्ट वीक मध्ये आहे। आता आपलं आजचं हे थेरॉटिकल आहे। संजय सर व्हिडिओ बंद करून द्या तुमचा। ओके, त्याच्यानंतर जे चक्र आहे आपलं आपलं सॉरी रंगलाल सुपरनील ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे। त्याच्यानंतर शरीराची रीढ की हड्डी की समस्या स्थिर म्हणजे आपल्या स्पाईनला स्थिर ठेवण्यासाठी हेच चक्र जबाबदार असतं। शक्ती का स्रोत, चेतना, स्फूर्ती, म्हणजे व्यक्ती खूप ऍक्टिव्ह असेल तर त्याचं चक्र रूट चक्र कसं आहे? ऍक्टिव्ह आहे। आणि जर जडत्व असेल, सुस्ती आहे, काही करत नाही, आणि जर हे चक्र चांगलं असेल तर स्फूर्ती बनी रहित, लोक स्वस्थ असतो तो व्यक्ती, सुखी आणि आनंदी जीवन राहतो। आणि सुस्ती के कारण खुद तो दुखी रहेगा और दूसरे को भी हमेशा अपने अस्तित्व के कारण दुख देता रहेगा, पराधीन हो जाता है। इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है। पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं, किसी भी प्रकार की कमजोरी या चक्कर आना इसी चक्र के कारण होता है। त्यानंतरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र। स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र आहे, नाभि से करीब 3 इंच अवस्थित है। यह चक्र काम शक्ति यो अहम का परिचारक है। संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथी, पूर्ण जेनेटिक ऑर्गन, अपनी रिप्रोडक्टिव सिस्टम, किसी भी व्यक्ति के मनोभाव इसी चक्र द्वारा प्राप्त होते। याचं तत्व आहे जलतत्व, रंग केशरी, प्रतिकूल प्रभाव कफ, खासी। शरीर जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर जलतत्व असंतुलित असल्याने कफ संबंधित आजार होतात, सर्दी होत असते, युरिन संबंधित प्रॉब्लेम होतात, म्हणजे वारंवार युरिनला जावं लागणं किंवा युरिन पास न होणं, झोपेमध्ये बेडवेटिंगची समस्या, शरीरावर कुठेही स्वेलिंग असणं, पुरुषांच्या किंवा महिलांच्या जेनेटिक समस्या तिथे उत्पन्न होतील। अशा संतती उत्पत्तीसाठी लोकांना त्रास होऊ शकतं,
तर हे स्वादिष्टान चक्र त्यासाठी कारणीभूत असतं. ठीक आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल तर व्यक्ती संयमित होऊन आपला आत्मिक विकास करू शकतो. आणि जर हे चक्र इनबॅलन्स असेल, हायपर ऍक्टिव्ह असेल, तर त्या व्यक्तीकडनं एक गुन्हे सुद्धा घडू शकतात. त्यानंतरचं चक्र आहे नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्र. आता माणसाच्या सगळ्या इच्छा कुठं दडलेल्या असतात? कुठं दडलेल्या असतात? काय म्हटलं? पोटात दडलेल्या असतात. म्हणतात की नाही, माणसाच्या सर्व इच्छा कुठे दडलेल्या असतात? पोटात दडलेल्या असतात. मग मणिपूर चक्र तेच इच्छा आहे. परीक्षेला जायचं असलं तर सगळ्यात पहिले गोळा कुठे उठतो? एखादं कठीण काम आलं, वेळेवर 10 पाहुणे घरी जास्तीचे आले, काय होतं? कुठं गोळा येतो पटकन? हा, काही काही लोकांना कुठं बाहेर जायचं असलं तरी सुद्धा एकदा वॉशरूमला जाऊन यायची इच्छा होत असते. का होत असतं? मणिपूर चक्र इनबॅलन्स असतं. म्हणून माणसाच्या भौतिक जगतातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारं चक्र, गाडी, बंगला, कार, घर, जे जे तुम्हाला पाहिजे आहे, मुला प्रमोशन, नोकरी, त्याच्यासाठी कुठे आहे? पोटातच काम आहे. आणि सगळे आपले ऑर्गन सुद्धा जास्तीत जास्त संख्येने कुठे आहे? पोटातच आहे. आणि म्हणून मणिपुर चक्र नाभि चक्र के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है। यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है। यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है। अगर हम किसी बात से बहुत डर जाते, म्हणजे जसं पेपर आहे किंवा मग एखाद अचानक काहीतरी गडबड झाली, तर आपल्या पोटामध्ये अपने आप कडापन आ जाता है। संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, रंग याचा पिवळा, तत्व अग्नी, कार्य आहे शक्ती व बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणे। आता मला सांगा, जेवल्यानंतर लगेच पाणी पिणारे किती लोक आहेत? जेवल्यानंतर लगेच पाणी, अनुराधा मॅडम अनम्यूट करा. काय करता तुम्ही सांगते आता. माईक माईक ऑन करा ना. हा, बघा काय होतं जेवल्यानंतर, जेव्हा तुम्ही लगेच पाणी पिता, आपलं काय म्हणते, उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म म्हणजे यज्ञामध्ये जशी आपण आहुती टाकतो, त्याच पद्धतीने आपल्याला जगवण्यासाठी, या देहाला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आपण आहार ग्रहण करतो. बरोबर का अनुराधा? म्हणा हो की नाही? हो हो. मग त्या अग्नी प्रदीप्त होते तेव्हा आपल्याला भूक लागते. हम्म. अग्नी जेव्हा पोटामध्ये तयार येतो तेव्हा भूक लागल्याची संवेदना होते. आणि तुम्ही जेवला, मग भूक लागल्यावर तुम्ही जेवला, आणि जेवल्याबरोबर पाणी पिलं म्हणजे काय केलं? जे अन्न पचनासाठी जी अग्नी तयार झालेला होता आपल्या मणिपूर चक्रामध्ये, उदरामध्ये, त्या अग्नीला तुम्ही पाणी टाकून काय केलं? विजवण्याचं. विझवलं. विजवतो. मग ते विझवल्यावर अन्न जो नॉर्मली आपलं पचलं असतं, ते अन्न पचनाची प्रक्रिया तुम्ही खूप लांबवून टाकता. आणि जर का ही किती वेळानंतर पाणी द्यायचं मग? 45 हम्म. मिनिट, जेवणाच्या आधी तुम्ही अर्धा एक 15 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी पिऊ शकता, पण जेवणाच्या 45 मिनिटानंतरच पाणी प्यायचं. आणि आयुर्वेदानुसार, मी एक नॅचरोपॅथी डॉक्टर आहे, त्याच्यानुसार तुम्हाला एक सांगते की आपली जेवढी भूक आहे, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथीचं साम्य आहे, जेवढी भूक आहे त्याचा निम्म जेवायचं, एक भाग पाण्यासाठी रिकामा ठेवायचा, आणि हम्म. एक भाग जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम तिचं काम करायला सुरुवात करते, तेव्हा काही गॅसेस बाहेर येतात. जेवल्यानंतर ढेकर का येते? त्याच्या मागे कारण हम्म. की तुम्ही आकंठ जेवलेला असतात, मग ती जी हम्म. गॅस तयार होते ती ढेकरच्या माध्यमातनं बाहेर पडते. आकंठ जेवल्यामुळे, पोटभर जेवल्यामुळे ती ढेकरच्या माध्यमातून बाहेर पडत असते. आणि कधी कधी एवढं असतं की ते ढेकरही बाहेर निघायला आपण जागा ठेवलेली नसते, नाही. एवढं जेवण जेवण किंवा पाणी शरीरात जातं. म्हणून नियम काय आहे? स्वस्थ राहण्याचा सोपा नियम आहे. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं, 45 मिनिटांनंतर पाण्यासाठी पावभाग ठेवायचा, आणि पावभाग हम्म. नेहमी पोटात रिकामा ठेवला. विचार करा, आपल्या पोटाचा साईज किती आहे? किती आहे पोटाचा साईज अनुराधा मॅडम? किती आहे ग? मुठभर. बरोबर. आपल्या ताटात जेवण किती असतं? ताटभर. मग आता त्या ताटभर जेवणाला ह्या मुठभर कसा ऍडजस्ट करन? बरोबर की नाही? हो बरोबर आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी लिहितं, जेवढं मावतं पोटात तेवढंच घ्या, ताटात. पण आपण उलट करतो.
बरोबर की नाही? कधी विचारच नाही केला की बिचारा, आता विचार करा, आपल्याला सुट्टी लागते, कधी कधी आपण थकतो, आपल्याला रेस्ट लागते, पण आपल्याला जगवण्यासाठी आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेला प्रत्येक ऑर्गन आपल्याला जगवण्यासाठी किती मेहनत करतोय. त्या हार्टनी एक सेकंदाची सुट्टी घेतली तर आपल्याला आपल्या नात्यात पोचून येतील, येतील की नाही येतील. पण आपण त्यांची काळजीच करत नाही. कधीतरी त्या हृदयाला म्हटलं का थँक्यू, तू आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. त्या लंग्सला म्हटलं का बाबा, मी कितीही प्रदूषित हवेत असलो तरी तू मला त्याच्यातूनही ऑक्सिजन शोषून शोषून घेऊन मला जगवून राहिलो. कधीतरी नाही थँक्यू. विचार करा, जो ऑक्सिजन आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो, तो हॉस्पिटलमध्ये जाऊन विकत घ्यावा लागतो, पण आपण तो विकत घ्यायला तयार आहे. पण जो नॅचरली मिळून राहिला त्या निसर्गाची काळजी करायला तयार नाही. नाही. थोडासा विचार करा, आपल्या घरात जर 4 लोक राहत असतील, 5 लोक राहत असतील, त्यांना पुरेसा ऑक्सिजन तुम्ही तेवढे झाडं तरी लावलेत का घरात, की आपल्या 5 लोकांना आयुष्यभर ऑक्सिजन भेटेल? नाही लावली. बरोबर की नाही? विचार करा, आपण जीवन कसं आनंदी जगणं खूप सोपी आहे, पण त्याला आपण आपल्या जीवनशैलीतनं काय केलेलं आहे, अत्यंत क्रिटिकल करून ठेवलेलं आहे. वाटतं की नाही वाटत? मग जेवल्यानंतर आजपासून पाणी प्यायचं नाही, 45 मिनिटानंतर पाणी प्या. करून बघा, तुमचे सगळे पोटाचे, आणि ज्याचं पोट ठीक त्याचं माइंड ठीक. कारण विचार करा, सकाळी सकाळी पोट साफ झालं नाही, अख्खा दिवस अस्वस्थ जातो की नाही जात? हो. म्हणून त्या पोटाची काळजी घ्या. जर पोटाची काळजी घेतली, कारण त्याच पोटात जाणारं अन्न शरीराला सगळे पोषक तत्व मिळतात. प्रत्येक ऑर्गनला आवश्यक असलेलं पोषक तत्व तुम्ही घेतलेल्या आहारातूनच मिळत असतो. आणि आपला आहार चुकीचा असेल तर आपणच आपल्या शरीराची वाट लावतो. बरोबर आहे? कधी विचार केला का हो तुम्ही, की हे जे सुंदर शरीर त्या ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे, जसं मी म्हंटल की एक डोळा 5 करोडला तुम्हाला कोणी मागितला तरी तुम्ही देणार नाही. बरोबर की नाही? एवढं अमूल्य शरीर आपल्या जवळ आहे, पण त्या शरीराची काळजी आपण खरंच घेतो का? किती नाही गे- त्या शरीराला तो सूचना देत राहतो की आज माझ्यासाठी ही गोष्ट शक्य नाहीये, बट स्टील वी आर डुईंग दॅट. हा आहार माझ्यासाठी योग्य नाहीये, तरी आपण तो आहार घेत जातो. आणि शेवटी त्या शरीरावर अन्याय करत असतो. थोडा विचार करा, की ज्या शरीरावर आपलं अस्तित्व आहे आणि आपल्यावर आपल्या कुटुंबाचं अस्तित्व आहे, काहीतरी निर्भर आहोत ना आपण आपल्या कुटुंबासाठी, काही तर जबाबदारी आहे, पण आपण खरोखर स्वतःची काळजी घेतो का हो त्या पद्धतीने? सांगा बरं उषा मॅडम, घेतो का काळजी त्या पद्धतीने? याचा अर्थ काय, तुम्ही स्वतःला प्रेम नाही. अनुराधा मॅडम, व्हिडिओ बंद कर. हा बोला. हा, तुमचा व्हिडिओ ऑन आहे ना? हा. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, उषा मॅडम अनम्यूट करा बरं. घेतो का आपण शरीराची काळजी? त्यांचं माईक ऑन होत नाही. मी ना, काळे मॅडम, काळजी घेतो का आपण, सांगा आपल्या शरीराची, काय वाटतं? नाही मॅडम. आणि अजून किती वर्ष नाही घेणार, शेवट तिकडे पोचवायची वेळ आली तोपर्यंत काळजी घ्यायचीच नाही का? नाही, आता घेईल. पक्का? कारण विचार करा, हो, हो. समजून घ्या. मला मगाशी, आज आमच्याकडे जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम असतो माझ्याकडे, तर आमच्याकडे त्या एक ताई आल्या. त्यांनी म्हटलं की तुम्ही लोकांसाठी खूप करता, असं जेव्हा त्यांनी म्हटलं, मी म्हटलं मी एक गोष्ट जाणून चुकलेली आहे, की जाताना शेवटच्या क्षणी तो कपाळावर 1 रुपया सिक्का होतात ना, तोही सोबत जात नाही. मला नाही. याची पूर्णपणे जाणीव आहे. आणि त्या जाणीवेला एक्सेप्ट करून मी जगत असते. त्याच्यामुळे कितीही संग्रह केला तरी सुद्धा काही सोबत जाणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या वर्तमान क्षणामध्ये आनंद जगा. पण तो आनंद घेताना शरीरावर अत्याचार करू नका. कारण आपण काय करतो, आनंदाच्या मागे लागून आपल्या शरीराला डॅमेज करतो. म्हणजे अख्खं आयुष्य जातं आपलं पोटभर जेवण मिळवण्यासाठी. बरोबर की नाही? सगळं कशा हो. म्हणतात, सगळं काही कशासाठी, विधभर पोटासाठी. असं एक, त्या पोटासाठी आपण करतो, आपल्या लक्झरियस लाईफसाठी करतो. पण जेव्हा खरोखर रिटायरमेंटची वेळ येते किंवा आपल्याला वाटतं फिरायचं ना, तेव्हा तो सगळा पैसा डॉक्टरांच्या चरणी द्यावा लागतो की नाही? कित्येक लोकांचा रिटायरमेंटचा पैसा दवाखान्यात संपतो. आपण ही रियालिटी समाजामध्ये बघतो. आज कुठल्याही हॉस्पिटलला जा, किती गर्दी असते. थोड्याशा कामासाठी गेलं तरी सुद्धा हजारोंचे बिलं येतात.
आणि मोठा प्रॉब्लेम असेल तर लाखांची बिलं येतात. मग आयुष्याचा सगळा पैसा रिटायरमेंट प्लॅनचा औषधांसाठी जातो. जर तसं लाईफ नसेल पाहिजे तर आतापासून आपल्याला काय करावं लागेल? स्वतःची काळजी घ्यावा. थोडा खुद से प्यार कर लो. हा. स्वतःला प्रेम कराल, त्या हाताला सांगा की थँक्यू, तुझं अस्तित्व आहे म्हणून मी माझे कामं करू शकत आहे. त्या पायांना थँक्यू म्हणा की तू माझं वजन पेलत आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. तर जेव्हा तुम्ही या पद्धतीने थँक्यू म्हणाल, यू विल गेट समथिंग चेंज. तर एक आपण काहीतरी काय करू शकतो त्याच्यात, एक पॉझिटिव्हिटीचा, सकारात्मकतेचा एक नवा आयाम आपण त्याच्यामध्ये देऊ शकू. एक सुंदर सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आपण क्रिएट करू शकू. ओके. तर आता नेक्स्ट चक्र आपण सोलर प्लेक्सस चक्रच कम्प्लीट करत होतो. त्याच्यात मणिपूर चक्र पेट, लिव्हर, पित्ताशयाला नियंत्रित करतो. शक्तीचा स्रोत आनंद, म्हणजे जर याला तुम्ही बॅलन्स ठेवलं तर जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकाल. आणि नाही तर इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यू या पद्धतीने ईर्ष्येमध्ये, अरे त्यांनी परत कार घेतली का, हा 2 नंबरचा पैसा आहे वाटतं, अशा पद्धतीने ईर्ष्येमध्ये जीवन जगू. आणि जीवन खरोखर आनंदी जगण्यासाठी आहे. आणि ते अधिक आनंदी जगण्यासाठी आपल्याला काय करायचंय? एन्जॉय. प्रत्येक क्षणाला सांगायचं की येस, आय एम दी बेस्ट. आय एम दी बेस्ट. स्वतःला दे. बेस्ट म्हणा. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःला प्रेम करतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर स्वतःसाठी, याचा अर्थ असा नाही की कुटुंबाची काळजी घेऊ सोडून चला आजच बॅग भरायची ना, चला जरा गोवा टूरला निघून यायचं, असं बिसं करायचं नाही. या नाहीतर तुम्ही म्हणा ना, आज मॅडमने क्लासमध्ये सांगितलं स्वतःची काळजी घ्यायची, आणि घरात जाऊन सांगाल की आता मी बॅग भरत आहे, सुट्ट्या आल्या शनिवार रविवारच्या आणि मी चालली गोव्याला, गोव्याला, असं करू नका. आनंद कुटुंबासोबतच आहे. कारण जगाच्या पाठीवर थोडा डोळे बंद करून विचार केला ना, तर पहिले आपलं कुटुंब आहे, कुटुंबातला आनंद आहे. आणि जेव्हा आपण या कुटुंबाला अट्रॅक्ट करतो तेव्हा जीवन विथ स्माइल अधिक आनंदी होऊन जाता. हो. ओके, चलो आगे बढ़ेंगे. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधी रोग होते हैं, स्किन डिसीज होतात आहे, ब्लड रिलेटेड समस्या निर्माण होतात, गॅस, ऍसिडिटी, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, त्याच्यानंतर वजन घटणं किंवा वाढणं, हे शरीरातली कुठल्याही प्रकारचं एलर्जी किंवा इन्फेक्शन हे याच चक्रामुळे होत असतं. त्यानंतरचं चक्र हृदय चक्र, अनाहत चक्र. आता बघा, ज्याचं हे चक्र खूप ओपन आहे, गरजेपेक्षा जास्त ओपन आहे, तो घरी खायला नाही तरी लोकांना दान करेल. आणि जे चक्र बंद आहे तो असूनही कोणाला देणार नाही, अति कंजूस असेल. म्हणून चक्रांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. हा. बरोबर की नाही? नाहीये तरी दान करणं कुटुंबाला त्रास देतोय, असून दान करत नाही तर तो लोक समाजासाठी काही करत नाहीये. म्हणून कुठलंही चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. तर अनाथ चक्र, हृदय चक्र, दिल के करीब सीने के बीच में ये चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना, योग, प्रेम का प्रतीक आहे. आपल्या ऋषी मुनींनी या हृदय चक्रालाच ऍक्टिव्ह करायला सांगितलंय का? कारण जो मनाने चांगला असतो ना, जो हृदयाने चांगला असतो तो देवाला देखील लवकर प्रसन्न करू हो. शकतो. संत रविदासांनी काय म्हटलेलं आहे? मन चंगा तो कठौती में गंगा. समर्थांनी काय म्हटलंय? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. आणि भगवान बुद्धांनी म्हटलंय माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट वी थिंक वी बिकम. आणि म्हणून निश्चल प्यार की अभिव्यक्ति जब तक कोई व्यक्ति नहीं करेगा तो उसका आध्यात्मिक विकास भी पूर्ण नहीं हो सकता. कुणाबद्दल द्वेष ठेवून व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करू शकेल का? स्वतःमध्ये स्वतःलाच जो प्रेम करत नाही तो ईश्वर, कारण स्वतःला प्रेम न करणं म्हणजे काय? त्या ईश्वराच्या निर्मितीवर शंका करणं. आपण म्हणून स्वतःला प्रेम करायचं आहे. कारण जेव्हा एखाद्याला वाटतं की मी दिसायला सुंदर नाही, एखाद्याला वाटतं की मी ठेंगणी आहे, एखाद्याला वाटतं मी सावळी आहे, लठ्ठ आहे, तर तुम्ही त्या ईश्वराच्या निर्मितीला दोष देताय. कारण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन तरीही तुम्ही जगताय. कारण देवानी मला ठेंगणं बनवलं असेल पण दोन्ही डोळे बघता येतात आहे, माझ्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन काम करत आहे, मला देवाने हातपाय सलामत दिलेले आहेत. सो मी त्या कितीतरी करोडो स्पेशल लोकांपेक्षा मी
भाग्यशाली आहे. आणि म्हणून मी एक ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. आणि मला त्याच्यासाठी मी देवाची खूप खूप आभारी आहे. आय एम थँकफुल की मी कशाची निर्मिती आहे, त्या ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता के भाव आते हैं और प्रेम पूर्वक व्यवहार करते रहना चाहिए। धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाते हैं। आणि काही काही लोकांना जर हे चक्र इनबॅलन्स असेल, मुझसे ये नहीं होगा, मला हे जमत नाही, मला हे आवडत नाही, मला याची भीती वाटते, अशा प्रकारचे उच्चार त्या व्यक्तीचे निघत राहतात. आणि मग माझ्या जीवनात हीच कमी है, माझ्या जीवनात तीच कमी है। इसलिए कमियों को मत देखो। कहा देखना है हमें? जो आपके जीवन में अच्छा है, उन अच्छाई को देखना चालू करो। क्योंकि जीवन तो सच में बेहद सुंदर है। आणि त्याला अधिक सुंदर जशी जशी तुम्ही रेक्कीची प्रॅक्टिस करत पुढे जाल, आयुष्य अधिक सुंदर होऊन जाईल। या चक्राचं तत्व वायु तत्व है। वायु तत्व के असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र, नर्वस सिस्टम पे नहीं, नर्वस सिस्टम पे बुरा असर पड़ता है। इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, डिप्रेशन, आत्महत्या करने के विचार भी इसी चक्र के इनबॅलन्स होने के बाद आते हैं। त्याच्यानंतरचं चक्र येतं ते म्हणजे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र, अभिव्यक्तीचं माध्यम। आता माझ्याकडे एक 5-6 वर्षापूर्वी केस आली। औरा स्कॅनिंग रिपोर्ट काढायला ती केस आलेली होती आणि मी त्यांचा औरा स्कॅन केला, चक्र स्कॅन केले, त्यांचं थ्रोट चक्र पूर्णपणे इनबॅलन्स निघाले। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही कधीच मनातलं व्यक्त होत नाही का, ते बोलले की लहानपणापासून मला अशी संधीच नाही मिळाली की मी व्यक्त होऊ शकेल, आणि त्यांनी कधी व्यक्त होण्याचा प्रयत्न नाही केला। आणि मग हळूच त्यांनी त्यांच्या बॅगमधून एक फाईल काढली, अँड दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर। म्हणून व्यक्त होणं, मी तुम्हाला डे 1ला जे सांगितलं ना की तुमच्या जीवनात जे काही सफरिंग आहे ते कागदावर लिहा, काय सांगितलं, ते सगळं सफरिंग कागदावर लिहा, फाडा आणि जाळा खूप आवश्यक आहे। कारण जे कॅन्सर नावाचा आजार हा मेंटल ट्रेस आणि सफरिंगचं एक सगळ्या सेल्स तिथे ऍक्टिव्ह होऊन ते होत असतं। सायकोलॉजी, ज्यांनी आनंद जीवन जगला नाही तो पहिले बीपी शुगरचा पेशंट बनतो। इसलिए खुश रहना सीखो। आणि तुमच्या चेहऱ्यावर तेच स्माईल, कारण तुमच्याकडे कपाटामध्ये लाखोंचे दागिने असेल पण चेहऱ्यावर स्माईल नसेल ना, तर त्या लाखोंच्या दागिन्यात नाही, ते तर दागिने टेन्शन देतात। बाहेर गेल्यावर, घरी ठेवून गेल्यावर टेन्शनच येतं, त्याच्याने येतं की नाही येत? मग तुमचे दागिने तुम्हाला आनंद देतात की टेन्शन? मग त्याच्यापेक्षा एक दागिना आहे ना स्माईल नावाचा, त्याला घेऊन कुठे मिरवा, किती सुंदर होईल, बरोबर की नहीं? उसका कोई तनाव रहेगा क्या? उसको सिर्फ हर पल हर क्षण साथ रखोगे तो आपके औरा में जितने भी लोग आएंगे वो भी क्या होंगे, स्माइली हो जाएंगे, खुश हो जाएंगे। आले लक्षात? तर त्या स्माईलसाठी, त्या आनंदासाठी, जीवनाला अधिक आनंदी करायसाठी, अधिक सुख संपन्न करण्यासाठी आपल्याला जगायचं आहे। त्याच्यानंतरच आपलं विशुद्ध चक्रचं आहे, रंग याचा लाईट ब्लू कलर आहे आणि याचा रंग आहे हलका निळा। थायरॉइड ग्रंथी, गळा, लंग्स आणि ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, हृदय आणि लिव्हरवर इफेक्ट होतो थ्रोट चक्राचा। थायरॉइड ग्रंथीशी संबंध आहे। यह ग्रंथ गले और लंग्स को नियंत्रित करता है। साधक या सज्जन सदैव थँकफुलनेस, मी तुम्हाला का बरं थँक्यू म्हणायला सांगितलं, कारण साधक और सज्जन व्यक्ति जेव्हा सदैव आभार और गुणगान की अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहता है, जबकि सामान्य व्यक्ति सदैव दुख, मेरे जिंदगी में कितना गम है, असं सांगण्यात लोकांना आनंद वाटते। तुम्हाला काय माहित आमच्या जीवनात किती कष्ट आहे? मला काउन्सिलिंगसाठी लोक येतात तेव्हा मजा येते, म्हणलं हो सांगा, जेवढं दुःख काढायचं आहे ना, यस आय एम रेडी टू लिसन यू, चला। आणि त्याच्यानंतर मग एक कागद देते आणि काय काय चांगलं आहे लिहायला लावते। अरे फॅमिली काउन्सिलिंग मध्ये खूप मजा येते। दोघं पती पत्नी येतात ना तर भांडायला लागतं, बिलकुल लास्ट जिंदगीभर तो भी साथ नाही राहणार, असे ते येतात। मग मी काय करते, माझ्याकडे मी कोऱ्या पेजेसचा मी मानूनच ठेवते आणि त्यांना लिहायला देते, चला या व्यक्तीने तुम्हाला जेवढं जेवढं जीवनात दुःख दिलेलं आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर। या व्यक्तीने दिलेल्या प्रत्येक दुःखाला कागदावर लिहायचं, दोघांना नाही, पती पत्नीला। आणि मग ते दोन्ही कागद घेते आणि बाजूला ठेवून देते, त्याच्यावर एक पेपर वेट ठेवून देते
आणि मग थोडंसं त्यांचं काउन्सिलिंग गप्पा वगैरे होतात आमच्या, आणि त्याच्यानंतर परत नवीन कागद देते. आणि अगदी त्यांच्या लग्नापासनं आत्तापर्यंत त्यांनी जो जो आनंदाचा क्षण जगलेले आहे एकमेकांसोबत, किंवा छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी तुम्ही एकमेकांसोबत केलेल्या आहे, त्या आठवणी लिहायला सांगते. आता गंमत बघा काय होतं, पहिल्या कागदामध्ये मनातली सगळी भडास निघून गेलेली असते. मग काउन्सिलिंग मधनं थोडे ते नॉर्मल झालेले असतात. आणि मग काय लिहिलं जाईल, वेदना की आनंद? काय लिहिलं जाईल? काय आनंद. काय मीना मॅडम, काय लिहिलं जाईल? आनंद. आनंद. ओके, चला, थँक्यू. तर मग आनंद लिहिला जाईल ना रुपाली मॅडम, बरोबर ना? आनंद लिहिला जाईल ना? हो हो. हो, आनंद लिहिला जाईल. आणि आपण काय करतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात. मध्यंतरी एक आमच्या काउन्सिलिंगच्या याच्यात एक की पती पत्नीची केस कोर्टात गेली होती डिवोर्ससाठी, की हे माझ्या पद्धतीने ऐकत नाही. मग सगळ्यात मूळ रिझन जेव्हा काउन्सिलिंग मध्ये लक्षात आलं, तर प्रॉब्लेम काय होता, की बायकोला नीटनेटकेपणा आवडायचा. पेस्ट हजबंडनी खालूनच तिला प्रेस केली पाहिजे असं तिला वाटायचं. आणि म्हणजे पती जिथं चान्स भेटला त्या पेस्टवर, त्या ट्यूबवर, तिथे प्रेस केलं, आणि पेस्ट बाहेर येण्याची मतलब ना, कुठं प्रेस करतोय त्याच्याशी थोडी मतलब होतं. मग काउन्सिलिंग मध्ये एक सजेशन दिलं, बाबा उद्यापासनं वेगवेगळ्या 2 पेस्ट किराण्यात आणा, 1 महिना या पद्धतीने करून बघा, आपापली पेस्ट वेगळी ठेवा. मग भांडणाचं मूळ कारणच पेस्ट होतं. मग पेस्टच वेगवेगळ्या झाल्या, मग दोघं पती पत्नी वेगळे होण्यापेक्षा घरात 2 पेस्ट आलेल्या बऱ्या की नाही? क्षुल्लक कारण बरोबर. त्याच्यासाठी इथपर्यंत गोष्टी जातात. म्हणून सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या बदलांनी त्याला आनंदी जगता येतं. कधी विचार करतो का आपण? आपण तर घरामध्ये असं राहतो की जसं युद्धात उतरलेलो आहे रोज, बरोबर की नाही? एकमेकांना हवी व्हायला तयार नाही हो, एकमेकांना समजून घ्या. कारण सांगते ना, आयुष्य खरोखर खूप क्षणभंगूर झालेलं आहे. आणि रोजच्या जीवनातला आनंदच आपण कुठेतरी गमावून चुकलेलो आहे. एकमेकांशी तो बोलण्यातला वेळ, एकमेकांच्या त्या गप्पा आठवा तुम्ही तुमच्या कुटुंबात केव्हा करता. द्या थोडा वेळ एकमेकांना. असं नसतं की तुम्ही लग्नाला 10-20 वर्ष झाले आणि एकमेकांना गृहीत धरून पुढे चालला नाही. आज कुठेतरी तुमच्याही मनाला त्या जवळिकीची, त्या प्रेमाची गरज असते, तशीच समोरच्या व्यक्तीला पण असते. म्हणून या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा रिस्पेक्ट करा. खरोखर विचारा की आज काम झालं का? पतीने घरी विचारायचं, का ग आज घरी खूप थकलीस का? जेव्हा तुम्ही या भावनेने एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात कराल, खरोखर आयुष्य कसं होऊन जाईल, खूप सुंदर होऊन जाईल. आणि त्याला आपण अधिक सुंदर पद्धतीने जगू शकू, अधिक आनंदाने जगू शकू. सो त्या आयुष्याला नव्या सकारात्मकतेचं नववलय देऊया, आणि नवी आनंदाची दिशा जीवनाला देऊया. ओके. तर म्हणून त्याला साधन कोणतं आहे? तुमची वाणी, तुमचं थ्रोट चक्र. जेव्हा या थ्रोट चक्रामधनं जेव्हा व्यक्त व्हाल, तर एकच लक्षात घ्या, तुमचे मुखातून निघणारे शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानापर्यंत पडतात, तेव्हा मधाचा गोळा बनतात, मध घोळतात, की गरम तेल ओतल्याच्या भावना देतात. शब्द ही ब्रह्मांड आहे, आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला वास्तू तथास्तू म्हणत असते. आणि म्हणून आजपासनं जेवढं आपण माहितीये का शब्दांनी बोलत नाही ना, तेवढं अंतर मनामध्ये आपण बोलत असतो, स्वतःशी संवाद. आणि हा जो स्वतःचा इनर लेवलचा संवाद आहे ना, कुठेतरी खूप नकारात्मक होतो, आणि त्याचा त्रासही होतो. आणि म्हणून त्या संवादाला जर नकारात्मकतेचं वलय चढायला लागलं, लगेच कट कट कट, डिलीट 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 म्हणा, आणि पॉझिटिव्ह 5 अफर्मेशन जोडून द्या. जेव्हा केव्हा एखाद्याने तुम्हाला म्हटलं की तुमच्यामध्ये हा दोष आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, मी भाग्यशाली आहे. स्वतःला प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम कराल ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल, आणि त्याला तुम्हाला अधिक एन्जॉय करायला, अधिक आनंदाने जगायला नवी ऊर्जा आणि नवा उत्साह तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भेटायला लागेल. पुढे जाऊया. पुढचं विशुद्ध चक्राचा संबंध आहे आकाश तत्वाशी. याचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व. आता बघा, आपल्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत, आणि त्यांना नेहमी ठसक लागते. कुणी बघितलंय का वृद्ध हो. लोकांना? का लागतं, का लागत असेल मीना मॅडम ही ठसक?
त्यांना कोणासोबत बोलायचं वगैरे राहत असेल त्यांना. म्हणणं बघा, त्यांचे शब्द इथे येऊन थांबलेले असतात. त्या हा. वयामध्ये त्यांना मन मोकळं करण्यासाठी कोणीच नसतं. मोकळं कर. आणि मग उनकी अवस्था कैसी रहती, कह भी नहीं सकते और सह भी नहीं सकते. आणि त्या अवस्थेत मग त्यांना वारंवार ठसका लागतो, खोकला येतो. का बरं? कारण त्यांची अवस्था आहे, ऐसा तभी होता है जब व्यक्ति अपने अंदर आए हुए विचारों की अनुभूति को कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. आणि आकाश तत्व जर असंतुलित असेल तर आपल्यामध्ये त्रिदोष येतात, वात पित्त आणि कफाचे दोष होऊन या बाकीच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात. त्यानंतरचं चक्र आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र. यह चक्र ललाट के दोनों भुवों के थोड़ा सा ऊपर उपस्थित आहे. याला शिवनेत्र पण म्हटलं जातं. याचं कार्य आहे इंट्युइशन, अच्छे कार्य करने की प्रेरणा, अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ इसी चक्र से आती है. बघा, दोन विचार कंटिन्यू आपल्या माइंड मध्ये येत असतात. ये करना है, ये नहीं करना है, तो अच्छा भी विचार आ जाता है, कभी कभी बुरा भी विचार आ जाता है. तो अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ यही चक्र देता है. याचा रंग जे आहे बघा, वरच्या दोन चक्रांचं जे असतं तत्व ते आकाश तत्व म्हणजे निरव शांतता पोकळी. त्याच्या पलीकडचं जे जग आहे ते या चक्रांची कनेक्टेड, युनिव्हर्सची कनेक्टेड असलेले चक्र आहेत. याचा रंग डार्क ब्लू आहे. कार्य, अंतर प्रेरणा आणि इच्छांचं चक्र. तीसरी आग भी इसे कहा जाता है. आज्ञा चक्र व्यक्ती के ऑटो नर्वस सिस्टीम को नियंत्रित करता है. पिट्युटरी ग्लैंड सोबत संबंध आहे. नर्वस सिस्टीमला नियंत्रित करतं. कार्यक्षेत्र इच्छा व प्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति के अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की सूझबूझ इसी चक्र से प्राप्त होती है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र विकसित होने पर टेलीपैथी और इंटेंशन के शक्ति का विकास होता है. इसे शिवनेत्र भी कहते हैं. आता टेलिपॅथी शब्दावरनं तुम्हाला सांगते, रेकीच्या सेकंड लेवल मध्ये तुम्ही आता समजा तुमचा मुलगा मोबाईल पाहताय, तुम्ही त्याला म्हटलं ए मोबाईल ठेव रे, काय परिणाम होईल? मुलं जबरदस्तीने मोबाईल बघतात, ठेवत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला पिण्याचं व्यसन आहे, तुम्ही म्हटलं सोड रे, सुटेल का? हा. नाही. मग आता हे जे आपलं चक्र आहे, आज्ञा चक्र, याच्या सेकंड लेवलमध्ये आपण एक टेलिपॅथिक ऊर्जा शिकवतो. त्याच्या माध्यमातून आपल्याकडे एक केस होती पुण्याची. पती पत्नी दोघेही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरीला होते. लव्ह मॅरेज केलं होतं, घरच्यांचा विरोध होता. आणि त्यांनी नंतर मग लग्न झालं, पॅकेज चांगले होते दोघांचे. त्यांनी फ्लॅट घेतला, गाडी घेतली आणि सब कुछ अच्छा चल रहा था. अगदी त्यांचे सोनेरी दिवस चालू होते. तशात प्रेग्नन्सी राहिली, पण डॉक्टरांनी म्हटलं की आता 100% बेड रेस्ट घ्यावं लागेल, कारण ट्विन्स होते. आणि तशात त्यांनी वाईफनी वर्क फ्रॉम होमची रिक्वेस्ट टाकली, पण शक्य झालं नाही. मग त्यांना रेस्टसाठी, आणि लव्ह मॅरेज केल्यामुळे सासरचे माहेरचे यायला तयार नव्हते, कंडिशन अशी झाली. त्याच्यानंतर त्यांनी रिक्वेस्ट जी केली तर तीच पूर्ण नव्हती झाली. मग गाडीचा हप्ता चालू, घराचा हप्ता चालू, मॅडमला बेड रेस्ट, अर्धा पगार पहिलेच कमी झाला ईएमआय मध्ये. मग पतीने टेन्शन घेऊन पिणं चालू केलं. 4 महिन्यामध्ये त्यांच्या घराची अवस्था, ईएमआयचे हप्ते थकलेले होते. ते इकडे बायको प्रेग्नेंट, काळजी घ्यायचं सोडून तो आपल्या तालात राहायला सुरुवात केलं टेन्शन पायी. मग अशात त्यांनी एक दिवस माझा वर्कशॉप अटेंड केला होता. वाईफनी तेव्हा माझा 90 मिनिटाचा वेबिनार राहायचा, आणि कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे. मग त्यांनी तो वर्कशॉप अटेंड केला. त्याच्यानंतर सेकंड लेवल, थर्ड लेवल कम्प्लीट केली. 3 महिने त्यांनी त्यांच्या हस्बंडचं हिलिंग केलं. त्या प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी 3 महिने हिलिंग केलं. परिणाम हा झाला की 3 महिन्यामध्ये पतीचं व्यसन सुटलं. त्याच्यानंतर म्हणजे तो त्यांचा प्रेग्नन्सीचा बराच 4-5 महिने उलटून गेल्याचा काळ होता. त्याच्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर सासूबाई त्यांच्या घरी राहायला आल्या नातवंडांसोबत. आणि ज्या कंपनीनी यांना अपॉर्च्युनिटी नाही दिली होती वर्क फ्रॉम होमची, यांच्या जागी जी रिप्लेस केलेली महिला होती तिने जॉब सोडला काही कारणाने. परत यांना वर्क फ्रॉम होम अप्रूव्ह होऊन जॉब प्राप्त झाला. तर टेलिपॅथिक ऊर्जांच्या माध्यमातून आपण मुलांचं मोबाईलचं व्यसन, किंवा कोणी जर ऐकत फक्त चांगल्या कामासाठी, रेकीचा उपयोग फक्त आणि फक्त तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जनजन का मंगल याच उद्देशाने केला जातो, जिथे कुणाचंही नुकसान होणार नाही. कारण एका घरात एखाद्या व्यक्तीचं पिणं किंवा मोबाईलचा अतिरिक्त वापर
आज समाजासाठी घातक झालेला आहे. तर हे टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण कुठल्याही व्यक्तीला न सांगता त्याच्यात चांगलं करण्यासाठी आपण करू शकतो. त्यानंतरचं चक्र जे आहे ते आहे सहस्त्रार चक्र, जे खूप पॉवरफुल चक्र आहे. याचा रंग जो है तो जांभळा कलर है, पीनियल ग्लैंड सोबत संबंध आहे, माथे के ऊपर के अवस्था में अवस्थित आहे. कार्यक्षेत्र आहे याचं आध्यात्मिक प्रगती. कोणतं आहे कार्यक्षेत्र? आध्यात्मिक प्रगती, म्हणजे संपूर्ण पूर्णता देणारा हे चक्र आहे. आध्यात्मिक विकास या मुक्ति की कामना करने वाले व्यक्ति इसी चक्र को विकास करना चाहते. आता तुम्ही शेवटच्या क्षणी एखाद्या व्यक्तीला झटके येताना बघितलं का? अगदी लास्ट स्टेजला आहे, मृत्यू मृत्यू अवस्थेच्या आधी, म्हणजे मृत्यू होण्याच्या काही मिनिट आधी एखाद्या व्यक्तीला झटके येताना बघितलाय? पूनम मॅडम बघितलंय ना? ओके, असं का होतं आता त्याचं उत्तर तुम्हाला देते. प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे जे आपण एनर्जी अनुभवणार पण आहे, जेव्हा मी तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये ती प्राण ऊर्जेचा स्पर्श पण करवणार आहे मी तुम्हाला, तर ती प्राण ऊर्जा आपल्या इथून कनेक्ट झालेली असते. आणि जो व्यक्ती साधना किंवा भक्तीमध्ये लीन असतो तर त्याला असे झटके सामान्य असतात. आणि म्हणून त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तर तेव्हा त्याच्यासाठी मुक्तीचं द्वार उघडलं जातं. आणि तो जेव्हा जातो तर बघा, तो व्यक्ती असं वाटतं की स्मित हास्य मुद्रेमध्ये लेटलेला आहे. तेज असतो त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर देखील, तेज असतं, ज्याचा मुक्तीच्या मार्गातनं जीव गेलेला आहे. आणि बाकी त्यांचं आपण म्हणतो ना की डोळे उघडे राहिले, तोंड उघडं राहिलं, मग आपण म्हणतो डोळ्यातनं प्राण गेला, तोंडातनं प्राण गेला. का बरं? कारण त्या झटक्यांना ते सहन होत नाही, ते घाबरतात आणि मग त्यांचा प्राण डोळ्यातनं किंवा तोंडातनं जात असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्कर्म, मेडिटेशन या गोष्टी, सकारात्मकता असणं गरजेचं आहे. समजलं काय? का बरं गरजेचं आहे? सत्कर्म करणं, चांगल्या भावनांनी जगणं, चांगलं करणं, हे का गरजेचं आहे? तेरा मंगल मेरा मेरा मन मंगल सबका मंगल सबका मेरा मंगल जन का मंगल. जन Yes. जन आता बघा, सहस्त्रार चक्र, पिनेल ग्रंथी व आज्ञा चक्र पिट्यूटरी ग्रंथी से प्रातःकाल यानी सुबह 3 से 5 बजे तक एक ब्रह्मांडाकडनं एक एनर्जीचा फ्लो आपल्याकडे येत असतो. आणि जर तुम्ही पहाटेच्या वेळेस त्यावेळेस जर मेडिटेशन केलं तर तुम्हाला त्या मेडिटेशनची ऊर्जा खूप चांगल्या पद्धतीने जाणवते. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला ध्यान साधना केली पाहिजे असं सांगितलं जातं. आता आपली जीवनशैली अशी झाली आहे, रात्रीपर्यंत जागतो आणि सकाळचा सूर्योदय, लास्ट सूर्योदय केव्हा पाहिला तर लोकांना प्रश्न पडतो. हा, मुलांच्या शाळेसाठी लवकर उठणारं ते पालकांची मजबुरी आहे, पण त्यांच्या घरी तर संडेला आज तो संडे आहे, बरोबर की नाही? असतं ना? तर असो, हो. पण हे जे 7 चक्र आहे याच पद्धतीने आपल्या जीवनाच्या परमानंद, सुख आणि समाधानाचे स्रोत आहे. जेव्हा आपण मेडिटेशनद्वारे या 7 चक्रांना शुद्ध करतो, चार्ज करतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये निरंतर अशी सकारात्मक ऊर्जा नांदत असते आणि ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव देखील करत असतो. सो हे आपण थोडक्यात आज 7 चक्रांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल एनी क्वेश्चन? संजय सर बोला, काय प्रश्न आहे? माईक ऑन करा. मॅडम, हा, मला एक विचारायचं आहे. 7 चक्रांचं हिलिंग करण्यासाठी आपण जे हात आहेत, हात असे ठेवायचे का असे, कसं काय, कसं असतं का असे हवे म्हणजे तेव्हा चक्रांचं आपल्या स्वतः? चक्रांचं हात जे असतात ना, बघा, आपण सुरुवात करतो नेहमी चक्रांना चार्ज करण्याची रूप चक्रापासून. आपलं चार्जिंग, कारण आपल्याला अशी ऊर्जा वाढवायची आहे, इथे आपलं मुक्तीचं द्वार आहे, तर याला आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे, बरोबर आहे? तर या रूट चक्र म्हणजे दोन्ही हात जेनेटिक ऑर्गनच्या समोर असे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्रावरचे हात असे एकावर एक, मणिपूर चक्रावरचे हात दोन्ही हात आपले असे किंवा एकावर एक असे ठेवू शकतो किंवा असे मणिपूर चक्रावर. हृदय चक्रावर पण असे, थ्रोट चक्राचे असे, थर्ड आय चक्राचा असा आणि सहस्त्रार चक्राचा असा. हा भाग कधीच पॅक करायचा नाही, कारण हे एनर्जीचं प्राण ऊर्जेचं सेंटर आहे, याला पॅक करायचं नाही, याला असं ठेवायचं. दुसरं एक विचारायचंय, हा, बोला. आपण हिलिंग करताना रोज निगेटिव्ह एनर्जी काढली पाहिजे का? हो, कारण बघा, रोजचा जो गार्बेज आहे वातावरणातनं, आपल्या आजूबाजूच्या लोकांतनं, जिथे आपण वावरतो तिथनं कुठे ना कुठे नकारात्मकतेचं कलेक्शन रोज होत असतं. आपण आंघोळ का करतो?
बाहेरच्या वातावरणातले जर्म्स आपल्या शरीरावर येतात, कपड्यांवर येतात, म्हणून आपण स्वच्छ कपडे घालतो आणि रोज कपडे धुवायला टाकतो आणि आंघोळ सुद्धा रोज करतो. त्याच पद्धतीने इथे विचारांच्या नकारात्मकतेची साठवण रोजच्या रोज कुठेतरी तयार होते. एक दिवस आंघोळ नाही केली तरी चालेल, पण इथली स्वच्छता होणं तेवढंच गरजेचं आहे. बर, तिसरी गोष्ट म्हणजे आता जे 7 चक्रांचं हिलिंग बद्दल सांगितलं, त्याचं आम्हाला काही नोट्स मिळतील का, जेणेकरून आम्हाला वाचता येईल, पाठांतर करता येईल? त्या शेवटच्या दिवशी तुम्हाला मी मेडिटेशनचा ऑडिओ पुढच्या शुक्रवारी, जो आपला लास्ट डे राहील डे 10 मध्ये, मेडिटेशनचा ऑडिओ पूर्ण नोट्स तुम्हाला देणार आहे. जे काही आपण 10 दिवसात शिकतोय, आता नोट्स दिलं ना तर तुमचं ते फालतूचं चाळणं चालू होऊन जातं. मग जे मी शिकवते त्याच्याकडे लक्ष दूर होऊन जातं. म्हणून मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित नोट्स देणार आहे, 7 चक्राचं मेडिटेशनचा ऑडिओ देणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये मी तुमचं स्वतः मेडिटेशन घेणार आहे 7 चक्रांचं, ज्याच्यात तुमच्या शारीरिक आणि मानसिक हिलिंग पण करून देणार. म्हणजे तुमचा फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आपण त्या मेडिटेशनच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढ्या पॉझिटिव्हली तुम्ही तो अटेंड कराल, तेवढा तुम्हाला त्याचा अनुभव पण येईल. ओके, ओके, थँक्यू. थँक्यू सर. अर्चना मॅडम बोला. सहस्र चक्राचा बीज मंत्र काय बोलायचं? सहस्त्रार चक्राला तुम्ही ओंकार धारण करू शकता किंवा निरंतर निरव शांतता, दोन पैकी काही चालतं. जर तुम्ही ओंकार इथे धारण केला तर मग इथे निरव शांतता, आणि इथे उकार धारण केला ओम तर इथे ओम, आणि काही लोक इथे दोन्ही याच्यात ओंकार धारण करतात. ठीक आहे, पण ही पूर्णत्वाची जागा आहे. ठीक आहे राहुल. ठीक आहे. छान प्रकारे खूप माहिती दिलात. खूप छान वाटतं तुमच्याकडून शिकताना. चला थँक्यू. अं, आज माझ्या सगळ्या बॅचेसला सुट्टी होती, फक्त तुमची एक बॅच घेतली. माझ्याकडे जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम असतो, तर त्याच्यामुळे आज हो, शक्य नव्हतं, पण तरी आज वेळ काढला तुमच्यासाठी. बरोबर. एक लेडीज म्हणून समजू शकते, कारण कामं असतात भरपूर. त्यातून आमच्यासाठी वेळ काढला. धन्यवाद. खूप छान. थँक्यू थँक्यू. मस्त. ओके, दिव्या मॅडम, माईक माईक ऑन करा. हॅलो. हा बोला. हा मॅम, म्हटलं जरा पर्सनल क्वेश्चन्स वगैरे होते, म्हटलं जरा तर तुमचा टाइम किंवा आहे, म्हणजे मला विचारायचं वगैरे पर्सनली जाऊन. मॅडम, माझ्या अपॉइंटमेंट तशा पॉसिबल नसतात, 2-2 महिने वेटिंगवर असतात. ठीक आहे, ओके मॅम. जर तुम्हाला मंडे नाही ट्युजडेला वगैरे तुम्ही 12 ते 1च्या दरम्यान कॉल करून बघा. हा ओके मॅम, चालेल. रंजना गायकवाड मॅडम, माईक ऑन करा. माईकच्या बटनवर क्लिक करा ना मॅडम. तिथे एक मेसेज आला असेल माईकच्या तिथे. अनम्यूट करा म्हणून मेसेज आला असेल बघा तिथे. नाही आला? चला, मॅडमचा माईक ऑन होत नाहीये. ज्यांचा क्वेश्चन आहे त्यांनी इकडे इलेक्ट्रॉनिकली हँड रेस केला तर मला दिसतो, नाही तर नाही दिसत. मीना काळे मॅडम अच्छा, बोल. आला आला. हा अनम्यूट आला. केला मी. हा, हो. एक मिनिट मीना मॅडम. हा बोला रंजना मॅडम. हा, मला ना तुम्हाला पर्सनली बोलायचं होतं, कॉल करून. मॅडम, माझी काही समस्या आहे? हा, हा. माझे जे आहेत ना अपॉइंटमेंट खरोखर वेटिंगवर खूप चालतात. 2-2 महिने मी वेळ नाही देऊ शकत, कारण महिन्याचे हा. 10 तास तर असेच जातात. मग कारण मला या क्लासमध्ये जास्त आनंद होतो, एकाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा याच्यात मी 1000 लोकांची कॅपॅसिटी करून ठेवलेली आहे. हो, बरोबर आहे. ओके, तर मंगळवार हो. नंतर फोन करा, कारण आपले जे सेकंड थर्ड लेवलचे असतात ना, त्यांची जबाबदारी मी जास्ती घेतलेली असते. तर मग त्यांना अच्छा. वेळ देणं, त्यांच्या जे प्रश्न असतात त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो मला. ठीक आहे, मग मला कधी वेळ मिळेल मंगळवारी वगैरे तुमचा? कॉल करून बघा मॅडम. अपॉइंटमेंट शिवाय तसे होत पण नाही माझं याच्यात. ठीक आहे. आणि तुमचं काय ऑफिस मुंबईला वगैरे आहे का? हो आहे, ते सगळं तुम्हाला लास्ट डे ला दिल्या जातं, आता मध्ये नाही दिल्या जात. ठीक आहे. ओके ओके, मग मी मीना तेव्हाच मॅडम कॉल बोल. करेन तुम्हाला. ठीक ठीक. ओ, चालेल. मीना मॅडम थँक्यू. बोल. थँक्यू. मला स्ट्रेस खूप आहे, म्हटलं डोक्यासारखं मुंग्या आणि विचार खूप राहतात आणि त्यामुळे मॅडम, मी चक्कर खूप येतात. सांगितलेल्या पद्धती वापरा, आणि आता 7 चक्रांचं जे मी मेडिटेशन घेईल मंगळवारी, हो हो. ते आपलं मेडिटेशन होईल. त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला बऱ्याच असं हिलिंग झाल्यासारखं वाटेल. ठीक आहे. ओके मॅडम. ओके, ठीक. थँक्यू. थँक्यू.
नंदिता मॅडम अनम्यूट करा. नंदिता मॅडम. होत आहे. हा झालं बोला. मॅम मी लास्ट बॅचलाही होती आपल्यासोबत फर्स्ट याला, पण मी मेडिटेशनला बसती ना तर मला असे चित्र विचित्र चेहरे डोळ्यासमोर येतात. असं का ब्लॉकेजेस आहे होतं? मॅडम एरिया माइंड मध्ये, ते कागदावर लिहिणं चालू करा, त्याच्यासोबत होऊन जाईल ते ठीक. आणि मेडिटेशनला बसण्याची वेळ सांगाल? सांगितलं ना आता, पहाटेची आहे 5 ते 6 तरी करा कमीत कमी. नाही जमत असेल तर कुछ ना करते हुए कभी भी करो, पर करो. करते वेळेला बसती, ज्या वेळेला घरात कुणीही नसतं हा त्यावेळेला. असताना काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालेल. थँक्यू मॅम. ओके. महेंद्र सर बोला. हाँ जी, नमस्कार जी। नमस्कार. मैं, हाँ जी, मैं मराठी बोल नहीं सकता, समझ सकता हूँ अच्छे चलेगा से। ना, आप हिंदी में सो बात कीजिए, जी मुझे जी, तो तो आसान। आपने आपने बताया था सहस्रारा चक्र का, तो सहस्रारा चक्र को बैलेंसिंग के लिए हाथ इधर रखने का हाँ, कि ऊपर ऐसे, नहीं ऐसे नहीं रखना या कभी भी, इसको ऐसे रखना हाँ मैं क्योंकि एनर्जी का जो फ्लो है, ऐसे लाइक, अगर हम ऐसे हाथ यस रखते यस, हैं तो हम एनर्जी के फ्लो को क्लोज कर रहे हैं, हमें उसको चार्ज करना ओके है, एनर्जी का फ्लो इनटेक करते हुए इसे चार्ज करना है। ओके। तो मैं ऐसे ऐसे रखता था, सो आई गॉट टुडे दिस थिंग, यस, ऐसे रखना। क्योंकि इसको कभी थैंक यू पैक सो नहीं मच। करते हम। यस यस, ट्रू। थैंक ओके. यू सो मच, थैंक यू। अंजुली मैडम एक मिनट। बोला. एक मिनट मैम। मैम मेरे मतलब ओवरी का ऑपरेशन हुआ है, यूट्रस का। इसके बाद पैर में बहुत वीकनेस आ गई, अपने आप बैठे बैठे पूरे पैर की उंगलियां मसल्स मुड़ जाती हैं, नी में पेन हो रहा है, तो उसके लिए क्या कर सकते हैं? हीलिंग से मैडम ठीक हो जाएगा क्या? देखिए, रेकी से तो अपने पास जो मैंने बोली कि कैंसर भी ठीक होने के रिजल्ट है अपने पास, और डॉक्टरों जी। के घर के ऑटो इम्यून डिसऑर्डर जो मेडिकल साइंस में जो दवाइयाँ नहीं थी, क्योंकि क्या क्या कहा जाता है, दवा नहीं, जहाँ डॉक्टर बोलते हैं कि अब दवा को नहीं, दवा की नहीं दुआ की जरूरत है, रेकी वर्क फ्रॉम दैट दुआ. ठीक है. तो आप डेफिनेटली अगर सच्चे मन से प्रैक्टिस करोगे, इतना ही है कि रेकी पहले हमारे ब्लॉकेजेस दूर करते, मैजिकल ऐसी छड़ी नहीं है कि ऐसे घुमाए के हो गया. पहले रेकी ब्लॉकेजेस दूर करती, फिर आपको हील करती, तो उतना पेशेंस के साथ आपको प्रैक्टिस करना अनिवार्य है. ठीक है मैम। ठीक है. इसके लिए हम मतलब चक्रास के अलावा वो 24 पॉइंट्स पे देने हैं कि ओनली चक्रास पे दिया तो भी ठीक हो जाएगा? बिल्कुल बिल्कुल चलता है, पर सिर्फ ये ध्यान में रखिए, रेकी की लेवल 1 की एनर्जी अटूनमेंट के बाद 10% होती है, सेकंड लेवल के अटूनमेंट के पास बाद वो 40% होती है, और थर्ड लेवल के अटूनमेंट के बाद वो 100% होती है. तो आप कितने परसेंटेज से इलाज कर रहे हो उतना टाइम लगेगा. ठीक है मैम, ठीक चलेगा। है. मुझे वो करना है सेकंड लेवल आपका। जी जी तो इसके बाद अभी कर, एक्चुअली मैं फर्स्ट टाइम आपका ये नहीं ले पाई थी फर्स्ट इसका, इसलिए मैंने फिर से ये ज्वाइन किया। अभी एक्यूमेंट लेने के बाद फिर से वो सेकंड लेवल लेने वाले। जी जी. आपला लेवल 1चा शक्तिपात होणार आहे मंगळवारी पहाटे 5:15 वाजता. ओके. चल. संजय सर बोला, काय प्रश्न आहे? सेकंड आणि थर्ड लेवल तुम्ही एकत्र शिकवता ना? हो, सेकंड थर्ड लेवल एकत्र. हॅलो. ओके ओके, सेकंड थँक्यू. थर्ड लेवल मला जॉईन व्हायचं त्याच्या. पाचला, म्हणून हा, विचारलं. ओके. चालेल चालेल, ठीक. ओके. चला, तसं थँक्यू. आज आपल्याला थांबावं लागेल. सगळं डिटेल आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. आता भेटणार आहे आपण सोमवारी आपल्या नियमित वेळेवर. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.